नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ऑल माय लाईफ आय हॅव बीन मेकिंग डील्स असं ट्रम्प साहेब म्हणतात. आणि त्यांनी म्हणे एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, डील्स कशी करायची. ट्रम्प यांचा एक खाके आहे, त्यांचा एक शैली आहे डील करण्याची. आणि त्याच्यामध्ये ते एक टोकाची भूमिका घेतात, ज्याच्यामध्ये त्यांच्या समोर बसलेला जो प्रतिस्पर्धी असतो, त्याला सर्वात वर्स्ट ऑप्शन जर का असतील, वाईटातले वाईट ऑप्शन काय असतील त्याच्यासाठी, ते पहिल्यांदा ऑफर करतात आणि मग 4 पावलं मागे येऊन, "तुला बघ कशी मी सूट दिली." असं एक वातावरण तयार करतात आणि डील करतात. अशा पद्धतीने म्हणजे हे खूप ढोबळमानाने सांगते आहे. ज्या अर्थी त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या अर्थी त्यांनी बरेच तपशील लिहिले असतील. पण त्यांची एकंदरीत जी शैली आहे, ती शैली आतापर्यंत या गेल्या वर्षभरात आपण बघितली, ती अगदी उघड झालेली आहे. आणि मग ते शेखी मिरवत असतात, की कशी डील्स करायची असतात. अर्थात ते एवढे मोठे बिलियनर झाले, त्या अर्थी त्यांना त्यामध्ये यश सुद्धा मिळत गेलं. न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये रिअल इस्टेटमध्ये एवढी मोठी स्थान मिळवणं, हे असंच शक्य नसतं. म्हणजे ज्यांना न्यूयॉर्क शहराची माहिती आहे, त्यांना कळेल मी काय म्हणते आहे ते. कोणाकोणाशी डील्स करावी लागतात तिथे आणि तुम्हाला धंद्यात पाय रोवायचे, तर कोणाशी हातमिळवणी करावी लागते. तेव्हा या सगळ्यामध्ये ते माहिर आहेत, हे आता उघड झालेलं आहे. पण आमचे मोदीजी आहेत ना, मोदीजी ते शांत असतात. फार बडबड करत नाहीत, पण ते करून दाखवतात. आणि ते काय सांगतात, "गुजराती हूँ, धंदा तो करूंगा ही." आपण धंदा करू शकतो, ह्याचा त्यांना अभिमान आहे. त्याच्यातून त्यांना बिलियन्स ऑफ डॉलर्स उकळायचे नाहीयेत, कमवायचे नाहीयेत. ते जे काही सगळं कमवतात, ते आपल्या देशासाठी कमवतात. आणि हा फरक आहे ट्रम्प आणि मोदी ह्यांच्या डील मेकिंग मधला. तुम्हाला आठवत असेल, की भारताने अ, इराणकडून तेल खरेदी थांबवली. आणि त्याच दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक थोडीशी टसल चाललेली होती, झगडा चाललेला होता. भारताला रशियाकडून S-400 सिस्टम विकत घ्यायची होती आणि अमेरिका त्यासाठी तयार नव्हता. कारण त्याच्यानुसार जर S-400 सिस्टम भारताने घेतली असती, तर काटछा हा त्यांचा जो कायदा आहे, त्यानुसार भारतावरती काही निर्बंध घालावे लागले असते. अ, ही जी बाब आहे, ह्या बाबीचा मोदींनी डील करण्यासाठी कसा वापर केला बघा. 2018 साली जेव्हा ट्रम्प सत्तेवरती होते, त्याच वेळी हा प्रश्न पुढे आलेला होता आणि त्याही वेळेला ट्रम्प यांनी JCPOA हे जे ॲग्रीमेंट इराणसोबत केलं गेलेलं होतं, न्यूक्लिअर डील अमेरिका आणि इराण, की इराणनी ते सगळं डेव्हलप करू नये म्हणून. त्याच्यातून ट्रम्प साहेब बाहेर पडले होते आणि त्यांना इराणवरती एक आर्थिक दबाव आणायचा होता. त्या काळामध्ये भारत हा इराणी तेलाचा खूप मोठा ग्राहक होता. तेव्हा ट्रम्प यांनी आग्रह धरलेला होता, की नाही तुम्ही काही करा, पण इराणकडून तेल विकत घेऊ नका. इराण आपल्याला स्वस्तात तेल द्यायचा आणि आपल्याकडून रुपये सुद्धा घेत होता. परंतु तरी सुद्धा ते अमेरिकेला मान्य नव्हतं. अखेर मोदींनी ती त्यांची अट मान्य केली आणि आपण इराणकडून तेल खरेदी बंद केली. ह्याच्यावरती भरपूर टीका झालेली होती. पण तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, की याच दरम्यान S-400चं जे डील आहे, ते डील भारताला करता यावं यासाठी अमेरिकन कायद्यांमध्ये काही सुधारणा सुद्धा केल्या गेल्या. काय सुधारणा केली गेली? तर त्या कायद्यामध्ये नव्याने एक तरतूद मान्य केली काँग्रेसने 2018 साली. त्यानुसार त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना एक विशेष अधिकार दिला गेला, की एखाद्या देशाला जर का ह्याच्या तरतुदीमधून वगळायचं असेल, वेव्हर ज्याला म्हणतात, तर त्याची पूर्ण ऑथॉरिटी ही राष्ट्राध्यक्षांना दिली गेली. आणि तिचा वापर करून मग पुढे बायडेन सरकारने 2022 साली भारताला तो ॲक्चुअल वेव्हर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. तेव्हा ट्रम्प यांना ते डील आठवत असेल, की ठीक आहे मी हे घेत नाही, पण मला S-400 मात्र घेऊ देत. आणि ते
ट्रम्पना ऍक्सेप्ट करावं लागलेलं होतं, अमेरिकेलाही ऍक्सेप्ट करावं लागलं होतं. म्हणजे केवळ ट्रम्प प्रशासन नाही तर बायडेन प्रशासनापर्यंत तो निर्णय पाळला गेला, आठवत असेल. अशी अनेक डील्स असतील. हे एक तुम्हाला उदाहरण म्हणून देते आहे. तेव्हा ट्रम्प साहेबांना जो अभिमान आहे ना, की आपण डील फक्त करतो आणि दुसरं कोणीच डील करत नाही, तर तसं नाहीये. मोदीजी सुद्धा डील करतात. गुजराती हूँ तो धंदा तो करूंगा ही, असं ते म्हणतात आणि शिवाय ते म्हणतात, "एक तिकीट में 2 सवारी कैसे हो, इसका मैं सोच लेता हूँ." म्हणजे एकाच तिकिटामध्ये जायचे यायचे दोन्हीचा प्रवास कसा माझा होईल, ह्याचा मी विचार करतो. म्हणजे पैसे वाचवण्याचाही विचार करतो. तेव्हा ही सगळी एखाद्या उद्योगपतीची जी लक्षणं आहेत, ती सगळी मोदींमध्ये आहेत. आणि ती त्याचा वापर राजकारणासाठी आणि भारताच्या हितासाठी करताना आपल्याला दिसतात. तेव्हा आजच्या घडीला सुद्धा जर का रशियाकडून तेल खरेदी थांबवायची नसेल, तर त्याच्या बदल्यात मोदींनी काहीतरी घवघवीत खिशात टाकलेलं आहे, ह्याची खात्री बाळगून चला. आता दुसरं एखाद्या डीलचं जर का तुम्हाला अ, उदाहरण द्यायचं झालं, तर ते आत्ता चालू आहे. तुम्ही बघा, की इस्रायल आणि भारत म्हणजे मोदीजी जातात इस्रायलमध्ये 2 दिवसाचा दौरा करतात, बोलणी करतात, त्यांच्या क्नेसेट समोर भाषण करतात. त्याच्यासाठी त्यांच्यावर खूप टीका केली गेली. भारतातून सुद्धा टीका झाली त्याच्यामध्ये. पण ते काही ढळले नाहीत. जे काय डील करायचं होतं ते डील तर नक्की झालेलं आहे. काय डील झालेलं आहे अजून गुलदस्त्यामध्ये आहे. मोदीजी परत आले आणि नंतर युद्धाला प्रारंभ झाला. तेव्हा एक लक्षात आलेलं होतं, की कुठून का होईना पण भारत हा इस्रायल सोबत उभा राहील या युद्धामध्ये हे वातावरण तर निश्चित तयार झालं. आज तुम्ही जर का बघाल तर मोदींनी ज्या आखाती देशांवरती इराणने हल्ले केलेले आहेत, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना फोन करून त्यांना त्याबद्दल एक सांत्वनापर असा हा फोन कॉल होता आणि आम्हाला हे बिलकुल आवडलेलं नाही. आम्ही त्याचा निषेध करतो, धिक्कार करतो, अशा हल्ल्यांचा. असा मेसेज मोदींनी जवळ-जवळ सर्व राष्ट्रप्रमुखांपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. तेव्हा मोदीजी नुसते इस्रायलच्या सोबत उभे राहिलेले नाहीयेत, तर या संघर्षामध्ये ते इराणच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता इराणच्या सोबतीला जर का रशिया आणि चीन असेल, कुठच्याही स्वरूपामध्ये, छोटी मदत असेल, मोठी मदत असेल, तरी देखील मोदींनी हे सूचित केलेलं आहे, की नाही ह्या सगळ्याबाबत बरोबर मी नाहीये आणि मी वेगळा आहे, मी इस्रायल सोबत आहे. मग त्याच्यासाठी त्यांना रशियाची तेल खरेदी आता थांबवावी लागली तरी हरकत नाही. तो तोटा त्यांनी सोसलेला आहे. पण त्याच्या बदल्यात काय मिळवलंय हा सुद्धा प्रश्न आहे आणि इस्रायलच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो, की त्यांच्या टीव्हीवरती एक जो इंटरव्ह्यू त्यांचे एक गाल म्हणून प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी टीव्हीवरती बोलताना असं सांगितलं, त्यांना विचारलं, की तुमच्याकडे तर आता तुमच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र सुद्धा नाहीत. आयर्न डोम तर आहे, पण मिसाईल्स आली तर त्यांचा प्रतिकार करायला त्याच्यावरती सोडायची जी मिसाईल असतात, ती कुठे आहेत तुमच्याकडे? त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, की "हो, बरोबर आहे. आमच्याकडे साठा कमी आहे, पण आम्ही भारताकडचा साठा ऑलरेडी घेतलेला आहे." आणि त्याचा दुसरा अर्थ असा होतो, की भारताकडचा साठा आत्ता तर घेतलेला आहे, पण तोही कमी पडला तर भारत आम्हाला देईल, कारण भारतामध्ये प्रोडक्शन चालू आहे. इस्रायलमध्ये नसेल प्रोडक्शन चालू किंवा आमची तेवढी क्षमता नसेल. हे जे त्यांनी वाक्य बोलले, त्याच्यातून तुम्हाला अनेक गोष्टी ध्वनित होतात, सूचित होतात. हे लक्षात घ्या, की इस्रायलच्या आम्ही मागे उभे आहोत म्हणजे केवळ शाब्दिक पाठिंबा आहे असं नाहीये. तर इस्रायलला जे काही कमी पडेल शस्त्रास्त्रांच्या बाबत, त्याच्यासाठी भारत ते सप्लाय करेल असं वचन दिलं गेलेलं आहे. पण त्याच्यातून आणखी एक ध्वनित अर्थ निघतो आणि त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायलाच पाहिजे मित्रांनो. याचा अर्थ असा, की ती जी आयर्न डोम सिस्टम आहे त्याच्यामध्ये जर का भारताची मिसाईल जोडली गेली त्याच्याशी, तर त्याचं इंटिग्रेशन करावं लागतं आणि ती इंटिग्रेशनची पायरी ऑलरेडी पूर्ण झालेली आहे असं दिसतंय एकंदरीत. कारण ती पूर्ण झालेली नसती, तर त्यांनी बिनधास्त असं सांगितलं नसतं, "नाही ते काय भारताकडून आम्ही साठा घेणार आहोत आणि आम्ही तो वापरणार आहोत."
हे इतक्या सहजासहजी उत्तर देता आलं नसतं. तेव्हा हे इंटिग्रेशनचं जे काम आहे ना, ते बॅकडोरला शांतपणे गुपचूप चाललेलं होतं, हे लक्षात घ्या. आता हे जे सहकार्य भारताने दिलेलं आहे इस्रायलला, त्याच्या बदल्यात मोदींनी काय मिळवलेलं आहे? हा प्रश्न तुम्ही मला विचाराल. मोदींच्या दौऱ्यामध्ये एक गोष्ट आलेली होती, की आयर्न डोम आणि भारताची जी सिस्टीम आहे, त्याच्याबद्दलचं एक सहकार्याचा करार होईल, असं एक पुसटसं कुठेतरी आपण वाचलेलं आहे जरूर. पण आयर्न डोम आणि भारताची सिस्टीम ह्यांचं इंटिग्रेशन जर का ऑलरेडी केलेलं असेल, तर गोष्टी किती ॲडव्हान्स स्टेजला आहेत ह्याचा विचार करा. आता काल परवाच पाकिस्तान फोटोबॉम्बा मारतोय, की जोधपूरमध्ये भारताने अग्नी मिसाईल्स डागून ठेवलेली आहेत आणि म्हणजे उभारणी केलेली आहे आणि ती कधीसुद्धा सोडली जाऊ शकतात. त्यांची रेंज 2500 किलोमीटर आहे लक्षात घ्या. 2500 किलोमीटर म्हणजे त्यांच्या रेंजमध्ये इराणचा इस्फहान आणि तेहरान सुद्धा येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. याचाच अर्थ इराणनी जर का असा काही आगाऊपणा करायचं ठरवलं, तर त्याला रोखायचं काम भारत करू शकणार आहे का? ह्याचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये. परंतु पाकिस्तान बोंबा मारतोय, त्याचा अर्थ वेगळा आहे आणि ही असली 2500 किलोमीटर रेंजच्या IRBM हे पाकिस्तानला चिंता करायचं कारण नाहीये. तो चिंता कशासाठी करतो आहे? तो चिंता अशासाठी करतोय, की भारत-इस्रायल सहकार्य जर का या लेव्हलला गेलं असेल आणि भारत आता जर का आत घुसला पाकिस्तानामध्ये, तर इस्रायल त्याला मदत करेल. आलं लक्षात? त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मीर नाही, गिलगिट-बाल्टिस्तान केवळ नाही, तर बलुचिस्तान आणि पख्तुनिस्तान सुद्धा आपण गमावून बसणार आहोत. हे हळू आता मेंदूमध्ये थिजायला लागलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही चिल्लम-चिल्ली चालू आहे हे लक्षात घ्या. ही चिल्लम-चिल्ली कशासाठी चालू आहे? कारण मोदी काय अचीव्ह करून आलेले आहेत, हे बघा. इस्रायल आणि भारत सहकार्य जे आहे ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 चालू होणार आहे. ते आम्ही सस्पेंड केलेलं आहे. ते बंद झालेलं नाही. असं वारंवार सांगितलं जातंय आणि या पार्ट 2 मध्ये दुसरा जो भाग सुरू व्हायचा आहे, त्यात इस्रायल तुम्हाला कशी मदत करेल याची नुसती कल्पना. हे डील जे आहे ते केवळ इस्रायलशी नाही झालेलं, तर ते अमेरिकेशी सुद्धा झालेलं असेल, की ही जी मोहीम आहे पाकिस्तानच्या विभाजनाची, त्याच्यामध्ये अमेरिका नाक खुपसणार नाही. होईल तितका सगळा सहाय्य भारताला देईल, असं आश्वासन घेऊनच मोदींनी काही गोष्टी केलेल्या दिसतात. तेव्हा ऑइल पर्चेस हा जो प्रकार आहे, तो महत्वाचा आहे. करार कसे करायचे ट्रम्प साहेब, हे आमच्या मोदींकडून तुम्ही जरूर शिकलं पाहिजे. करून बघा. तेव्हा चारही बाजूनी गंमत चालू आहे आणि मोदीजी डील कसं करतात ह्याचे आता थोडेसे कवडसे दिसतायत आपल्याला. अजून सगळं बाहेर आलेलं नाहीये. कधीतरी हा इतिहास 10, 15, 20 वर्षांनी लिहिला जाईल, तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी समजू शकतील. पण आज जेवढासा असा झरोका उघडतो ना, त्याच्यातून जे दर्शन दिसतं ते मोठं आहे. तो जो इंटरव्ह्यू मी बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं, की डील हे कुठे आणि कसं झालेलं आहे ते. केवळ हा पुरवठा मी करतो, तो पुरवठा मी करतो, हे शब्द कागदावरती आहेत. पण जेव्हा सिच्युएशन तयार होते, परिस्थिती तयार होते, तेव्हा त्याचं गांभीर्य आणि इम्पोर्टन्स केवढा मोठा आहे, हे आपल्याला समजून येतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.